15 seconds. Okay, we are starting. We can't get anybody. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, All the way from India, great to have you here. 43 times, it is so impressive. The utmost respect from all of चे भूमिपुत्र आणि आयरनमॅन हार्दिक पाटील यांनी 43वी आयरनमॅन स्पर्धा पूर्ण करून देशाचं नाव अटकेपार फडकवलेलं आहे. आपल्यासोबत हार्दिक पाटील आहेत. सर, स्वागत आहे आपलं APS मराठीमध्ये. सर, काय सांगणार आपण? आता 43वी आयरनमॅन स्पर्धा पूर्ण केलेली आहे. कशी स्पर्धा होती? धन्यवाद. मी यंदाच 2 आठवड्या अगोदर न्यूझीलंडमध्ये माझी 43वी फुल आयरनमॅन स्पर्धा कंप्लीट केली. न्यूझीलंड हे नेहमीच एक चॅलेंजिंग इव्हेंट झालेलं आहे. आता परत मी 3 वेळा न्यूझीलंडमध्ये इव्हेंट कंप्लीट केली आणि ही माझ्यासाठी एक विशेष होती. कारण काय, प्रॅक्टिस करून पण आपल्या वातावरणात प्रॅक्टिस करून पण न्यूझीलंडमध्ये इव्हेंट करणं हा थोडा कठीण भाग आहे आणि ती सक्सेसफुली कंप्लीट केली त्याचा मला आनंद आहे. आणि ती सध्या माझी 43वी फुल झालेली आहे आणि मी वाट बघतोय आता नेक्स्ट पुढच्या 2 महिन्यात प्रॉब्ली माझी अजून एखादी आयरनमॅन होईल आणि मी भारतातून पहिल्या नंबरवर येईल. सध्या मी आणि पुण्याचे डॉक्टर कौस्तुभ राडकर सर माझे मित्रच आहेत. ते आम्ही दोघांनी 43 म्हणजे 43 वेळा फुल आयरनमॅन कंप्लीट केलेली आहे. सर, ही स्पर्धा आपण किती तासामध्ये पूर्ण केलेली आणि कसा टास्क होता या स्पर्धेचा? स्पर्धा सकाळी 7 वाजता चालू होते. न्यूझीलंडमध्ये वातावरण खूप थंड असते सकाळच्या दरम्यान. सो 12 ते 13 डिग्री टेम्परेचरमध्ये स्विमिंग होतं. तो एक सर्वात कठीण पार्ट होता. त्यानंतर सायकलिंग, जे 180 किलोमीटर सायकलिंग आहे ते पण थोडं डोंगराळ भाग असल्यामुळे थोडं आव्हानात्मक होतं आणि 42 किलोमीटर रनिंग. परत त्या दरम्यान थंड वातावरण झालेलं 15 ते 18 डिग्री टेम्परेचरमध्ये. तो एक कठीण मानला जातो बिकॉज आपण प्रॅक्टिस करतो गरमीमध्ये आणि तिथे परफॉर्मन्स करताना थोडं अडचण येते. पण एवढे वर्ष झाले, 11वं वर्ष आहे माझं हे आयरनमॅन स्पर्धा करण्यात, तर तेवढी कठीण आव्हान मला सामोरे जायला तेवढं सहजा कठीण हे होत नाही आहे. म्हणजे प्रॅक्टिस व्यवस्थित केल्यामुळे कठीण स्पर्धा एकदम इझी नाही झाली पण नॉर्मल झाली. असं. किती तासाचा कालावधी लागला? ही मला 15 तास 50 मिनिटाचा कालावधी लागला. जवळपास 16 तासात मी कंप्लीट केली. आपण या स्पर्धा अनेक वेळा जिंकलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपण नेहमी प्रॅक्टिस करून उतरत असता, परंतु विदेशामध्ये जाऊन आपल्या देशाचं नाव कुठेतरी या ठिकाणी उंचावणं, याकडे कसं बघाल आणि कसं काय? ही एक प्रत्येक वेळेला एक वेगळाच नशा येतो ज्या वेळेला मी प्रॅक्टिस करतो. जेव्हा पण दिवसातून 2 ते 3 तास मी आयरनमॅन स्पर्धेसाठी प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेला एकच डोक्यात येते की मला देशाचं प्रतिनिधित्व करायला या कारणामुळे मिळते. आणि तो एक जोश वेगळा असतो की मी थ्रूआउट द डे जेव्हा प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेला डोक्यात फक्त हेच असते की मी कधी बाहेरच्या देशात जाऊन आयरनमॅन स्पर्धा कंप्लीट करतो. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आयरनमॅन स्पर्धा कंप्लीट करताना फिनिश लाईन क्रॉस करत असतात त्यावेळेला जे कॉमेंटेटर असतात ते आपलं नाव घेऊन देशाचं प्रतिनिधित्व करतात हे उच्चारलं जाते. आणि जेव्हा हार्दिक पाटील फ्रॉम इंडिया हे येतो त्यावेळेला एक तो वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि वेगळं उत्तेजन मिळते. त्यामुळे ते गोष्ट कंटिन्यू करायला मला आवडते. आपल्या भारतामधले किती स्पर्धक यामध्ये होते आणि आपला कितवा नंबर होता यामध्ये? भारतातले 4 ते 5 स्पर्धक होते. केरळमधले होते, बँगलोरमधले होते म्हणजे कर्नाटकमधले आणि केरळमधले होते आणि पुण्याचे 2 लोक होते. तसे 5-6 लोक होते आणि त्याच्यातले 2-3 माझ्या अगोदर कंप्लीट केली आणि 1-2 जणांनी माझ्या नंतर कंप्लीट केली. आपण जर बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये स्पोर्टच्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर जे स्पोर्टचे स्टुडंट आहेत, जे तरुण आहेत, ते जे आता कुठेतरी त्यांना स्पर्धेचा कुठेतरी सराव होत नसल्यामुळे स्पर्धेमध्ये ते बॅकफुटला आहेत, त्यांच्यासाठी कसं काय आव्हान असेल आपलं? मी माझा पहिला इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा मी फर्स्ट आयरनमॅन कंप्लीट केलेली 2015 साली. त्यावेळेला माझं स्वप्न होतं की माझ्या आईच्या नावावर एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करण्याचं माझं स्वप्न होतं आणि ते येणाऱ्या प्रॉब्ली 1-2 वर्षामध्ये पूर्ण होते. आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत आणि एक कॉम्प्लेक्स मी असं तयार करण्याचा प्लॅन करायला लावला आहे की लवकरात लवकर तर ते पूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार होईल आणि त्याच्यात गरजू व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचं मी नियोजन करायचा प्रयत्न करत आहे.
प्रोफेशनल कोचेस आपण हायर करण्याचा विचार करतोय आणि नॉट फक्त आयर्नमॅनसाठी बट अपार्ट फ्रॉम प्रत्येक ग्राउंड स्पोर्ट्स म्हणजे ट्रॅक अँड फील्डचं असून दे किंवा थ्रोईंग इव्हेंट्स असून दे किंवा स्विमिंग इव्हेंट असून दे त्याचे व्हेरियस कोच आपण बोलवून आपण मुलांना प्रशिक्षण देण्याचं तयारी करणार आहेत. त्याचबरोबर मिलिटरीसाठी जे फिटनेस अकॅडमी असते ती पण आपण चालू करण्याचा निर्धार करतोय. ॲज वेल ॲज पोलिसांचे जे अकॅडमी असते त्यांचा पण आपण करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे फक्त आयर्नमॅनसाठी नाही पण कुठल्या ना कुठल्या स्पोर्ट्स इव्हेंटमधून आपल्या तालुक्यातला आपल्या जिल्ह्यातला मुलगा राष्ट्रीय स्तरावर जाऊन निदान त्याला एक नोकरीचं कन्फर्मेशन मिळू शकते त्याचे आपण प्रयत्न करायला तयार केलेले आहे. यापुढचं कशा पद्धतीने आपले प्रयत्न असतील, कोणत्या कोणत्या स्पर्धा आपण स्पर्धेची आपण तयारी करत आहात? आता प्रॉबब्ली व्हिएतनाममध्ये माझी मे महिन्यामध्ये एक आहे स्पर्धा आणि येणाऱ्या या वर्षामध्ये 2 ते 3 स्पर्धा लाईन अप केलेल्या आहेत. माझ्या कामातून नियोजन कसं करतो, कसं मला ट्रॅव्हलला वेळ मिळतो त्या अनुषंगाने मी प्रयत्न करतो, पण प्रॅक्टिस चालू आहे आणि मी जस्ट वाट बघतोय की कधी मला परत ट्रॅव्हल करायला वेळ मिळतो आणि अजून एक आयर्नमॅन कंप्लीट करून मी भारतातून जास्तीत जास्त आयर्नमॅन करण्याचा किताब पटकावतो. काय आव्हान असेल तरुणांना आपलं? तरुणांना हेच आव्हान असेल, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण मोबाईलच्या दुनियेत आहेत, इलेक्ट्रॉनिकच्या दुनियेत आहेत, तर ते करून सुद्धा मैदानात आपण थोडा वेळ द्यावा. जास्तीत जास्त नाही पण निदान 1 तास प्रत्येक व्यक्तीने द्यायला पाहिजे. 24 तासाचा दिवस आहे त्याच्यातला आपण 1 तास स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे. कारण काय आपण कोविडपासून बघितलेलं आहे की हेल्थ इज वेल्थ. कितीही पैसा असला काही असला तरी तुम्हाला फिटनेस नसेल तर तुमचं आयुष्य शून्य आहे. तर त्या अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करेल, फक्त तरुणच नाही पण प्रत्येकाला आवाहन करेल की निदान तुम्ही 1 तास स्वतःसाठी द्यायला पाहिजे. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर हे होते हार्दिक पाटील आयर्नमॅन. यांनी भारताचं नाव अटकेपार या ठिकाणी नेऊन आज देशाचं नाव लौकिक केलेलं आहे आणि प्रत्येकाने आपल्या शारीरिक दृष्टिकोनातून जे स्पोर्टचे खेळ असतील किंवा इतर आयर्नमॅन स्पर्धेचे खेळ असतील हे सर्वजण प्रॅक्टिस करावी आणि आपली हेल्थ चांगली ठेवावी असं आव्हान देखील यावेळेस त्यांनी केलेलं आहे. संदीप गायकवाड, EPS मराठी, विरार.